आज हम भेल कर रहे हैं। आज हम मना के तुमको सिखाएंगे और तुम सीख जाओगे और तुम भी बच्चों को भेल खिलाएंगे। चलो फिर भेल खिलाते, भेल दिखाते, मतलब सॉरी। अभी तुमको भेल असा ठेव ना, तुमको अभी भेल आपण भेळ बनवतोय ना, हलवू नको ते ओंकार दादा। हिंदी में बोल। बघा आता रुद्रांश है ना भेड़ मांगतो है। ये रुद्रांश है ना भेड़ करने को बोल रहा है, उसको भेड़ खाने की है। और उसको बोला कि बहुत ठंड है तो स्वेटर पहन ले, तो अभी स्वेटर पहन लिया है। तुमको वीडियो में सिखाएंगे और बच्चों को मस्त लगेगा और तुमको लाइक करना। हाँ चलो तो अपन भेल करेंगे अभी। भेल करके दे रही है रुद्रांश को, और उसको भेल बहुत पसंद है। फिर पेन छिंच लेना, घर के लाना, फिर मुरमुरे, फिर बारिश हो रही है बेटा। हाँ। बेटा को और क्या प्याज लेने का? प्याज काटने का। अच्छा, फिर उसमें छिंच जाने का। इसको सब मालूम है भेल कैसे बनाते हैं, है ना? दांत टूट गए क्या तेरा? दिखा दांत? दांत टूट गए उसका आज बाथरूम में मुंह धोने के टाइम में। अच्छा, दांत चढ़ गए। चलो तो अपन भेल बनाएंगे अभी। रुद्रांश को बहुत भेल अच्छी लगती है, पसंद है। देखो कहाँ पर चढ़ गया ये, देखो देखो कहाँ पर चढ़ गया। क्या गिराया तूने? पूरा तोड़ देगा ये तू। रिमोट कार मत चला, भेल बना के दे रही ना तेरे को। भेल बनवून देते ना तुला। आता ती डाऊन झालेली आहे, काम त्याला चार्जिंग करावं लागेल। नहीं रे, चार्जिंग करा हो, चार्जिंग संपली। आता दाखवू का भेळ होते तुझ्या? हे बघा ही रिमोट कार घेतलेली आहे, ऑनलाईन मागवली आहे फ्लिपकार्ट वरून। याचं चालू होतं की मला त्याचं ते ऑनलाईन म्हणजे ऑर्डर केली ना, तर त्याचा प्रॉब्लेम असा राहतो की याचं ते म्हणजे रिमोट कार तर आली, पण याचं जे कव्हर आहे ना तेच आलं नाही बघा, कव्हरच आला नाही, तोच प्रॉब्लेम आहे मोठा। मग मी परत करायचा प्रयत्न केला आणि त्यांना मी मेसेज पण केला, सगळं केलं, तरी त्यांनी रिटर्न घ्यायला आलंच नाही कोणी। म्हणजे हे असे फसवेगिरीचे कामं करतात बघा। कार चांगली आहे, तुम्ही कार केव्हा घ्यायची, कार घ्यायची तर कार पण घेऊ, गाड्या नका घेऊ, फ्लिपकार्ट कपडे वगैरे चालेल, दुकानातून घ्या तुम्ही, ऑनलाईन नका भाऊ, काय खराब निघताय कशा निघतात गाड्या, खराब निघताय ते गाड्या, तुम्हाला काहीच नाही घ्यायचं, बस दुकानातून घ्यायचं, मार्केट मधून घ्यायचं असं तो सांगतोय। मार्केट मधून घ्यायचंय सगळं, ऑनलाईन हे गाड्या वगैरे रिमोट कार थोडे खराब देतात ते। आणि बघा याचं आहे ना, जे याला तर एवढी हाऊस होती रिमोट कारची, रिमोट कार मागवली तर 300 रुपयाची रिमोट कार आहे, अशी 500ची होती ती, पण त्याचा रेट कमी झालेला होता म्हणून मी ऑर्डर केलेली होती, तर ती मला 300ला मिळाली। तर मी ऑर्डर केली, तर याचं मागचं जे सेल लावतो त्याचं कव्हरच आलं नाही। आता काय करणार, त्याला म्हटलं वापर मग अशी कशी तरी, असं एक प्रॉब्लेम असा राहतो ऑनलाईन काही मागवलं की। तसं तर फ्लिपकार्ट चांगलं आहे, म्हणजे जे मागवलं ना ते चांगलं येतं, पण हे असं काय आलं काय माहिती। चालते का, जाऊ दे, त्याला चार्जिंग करो रुद्रांश, चार्जिंग कर त्याला। थोडी थोडी चालते ती, आता चार्ज करावं लागेल तिला।
चल मी तुला भेळ करते आता. हा. आता भेळ बनते दादा. हो हो. आणि थंडी पण फार आहे गाईच. थंडी फार असल्यामुळे मी स्वेटर पण घातलेलं आहे. बाहेर एवढी थंडी पडते ना, दोघी मुलांना स्वेटर घालून दिलेले आहे मी. आता बघा मी कांदा चिरते याच्यासाठी. तो म्हणतो भेळ कर भेळ कर. मार्केटची भेळ दुकानातली एवढी काय खास नसती, काय जास्त मीडियम करायला लावलं. एवढी महाग भेटते त्याच्यामुळे तुम्ही खायचं नाही, घरी बनवायचं. पहिले काय स्टॉल मध्ये महाग भेटतं असं. 30 रुपयाची भेळ आहे स्टॉल मध्ये. आणि आपण जर मीडियम सांगितलं तर ते लहान मुलांना पण तिखटच करून देतात. असा प्रॉब्लेम आहे. आणि बघा काय हे मोठा गर्दी झाली 50ची नाही रे, काय 300 रुपयाची आहे ती. 300 झाली काय 500ची होती पण ती ऑफर मध्ये भेटली आपल्याला. ऑफर चालू होतं. असा प्रॉब्लेम आहे की मुलं तर हाऊस करतात पण आपण ऑनलाईन काही मागवलं की असा प्रॉब्लेम राहतो. याला कवरच नाही आलं मला एवढा देऊ. म्हणजे असं कवर तर आहे आता फ्लिपकार्ट वाल्यांवरती. बघा फ्लिपकार्ट कंपनी कशी आहे तुम्ही बघू शकता. आता मी हे टाकून आणणार. थांब ना दादा, अरे हे टाकून आण ना. भेळ म्हणतो कशी काय. 1 मिनिट. चला तर मग आपण आता भेळ करूया. कांदा चिरून घेते मी आता. मस्त वास येतो. हे वडे खातो का तू? दुपारी वडे केले होते. वडा बघा आता काय. हा दुपारी याला वडे केले होते आणि चटणी केलेली होती. मस्त खाल्ली यांनी. मस्त होती पण एकदम एक नंबर होती बघा. हो 1 नंबर होती. तुला खायची तर खाऊ शकतो. आणि उद्या आम्ही पसारा काढला होता. आज रे उद्या नाही. आज हा पसारा काढला होता आम्ही. घाण जास्त राहते बकऱ्याला दिला आणि घाण काढली आम्ही. नंतर ते पाणीपुऱ्या सापडले, पाणीपुऱ्या काढले. दही वडे करायला नसतात ना, पाणीपुऱ्या खाल्ले. मला पाणीपुऱ्या खायला नव्हतं, मग पाणीपुऱ्या घेतले खाल्ले. हो सगळं देते ना मम्मा तुला करू. आता भेळ करून देते. चिंच भिजवावं लागेल. फ्रीज मधून चिंच काढता दादा. दादा म्हणते मी त्याला. दादा रुद्रायण दादा. हो हो आहे ना, सांगा देते ना. याच्यात आहे रे फ्रीज मध्ये. ते थोडंसं आहे ना, तसंच करू आपण. ते डब्यात ठेवलंय मी. कशात तरी भिजवते त्याला. त्याला वाटीमध्ये भिजवावं लागेल. अरे काय पडलं रे? करून देते त्याला आता भेळ छोटीशी. काय सांगलं बघा. आता मी चिंच घेतलेली आहे. चिंच घेतलेली आहे थोडीशी. मी पाण्यामध्ये भिजवते. रिमोट असेल ना तिकडे बघ. बघ नको हात लावू आता दादा. ठेवून देते त्याला. आपण जोड काही चिंच अशी भिजवून ठेवते मी आता. हा करून देते तुला भेळ. थांब. मग तर आपण आता भेळ करायला सुरुवात करतोय. हा मुरमुरे टाकून देते मी. लहान मुलांना एकदम म्हणजे
साधेच करून द्यावा लागतात घरच्या घरी. बाहेर ना ते जास्त तिखट करतात स्टॉलवाले, पाणीपुरी स्टॉलवाले. मीडियम सांगितलं तर ते जास्त तिखट करून ठेवतात. ओंकार झोपला का रे? झोपलेला दाखवत तू बघायचं थांबा. नको राहू ते, झोपला तो. झोपला तो असं काम ना, तुला देते ना, तुला भेळ करून देते ना मी. बघा शेव मागतोय आता खायला. आलू शेव. कोणती शेव? त्याला काय बोलतात? आलू. काय बोलतात? आलू. आलू काय बोलतात त्याला? आलू नाही रे, बारीक शेव म्हणतात त्याला. आलू 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 आलू. बारीक शेव राहते ती. बारीक शेव नाही, ते आलूची म्हणते ती. हो हो. आलूला किसता मग म्हणते. आलूला किसता मग त्याला तळता. झाली मी शेव. बघा आता आपण कांदा टाकतोय त्याच्यामध्ये. कांदा खाशील ना थोडासा? कांदा टाकून घेते. कांदा आवडतो. हा? कोणाला? तुला कांदा आवडतो असं? हे टाकू थोडस याच्यामध्ये. तू बोल. गाईस बघा, हा कांदा मागतोय आणि शेव मागतो त्याच्याबरोबर खायला. कशात? थोडीशी साखर पण टाकते कडे मी त्याच्यामध्ये, चिंचेच्या चटणीमध्ये, म्हणजे थोडं छान लागेल असं. हलवतो मग त्याला थोडं. हलवते ना मी. हलव. मस्त असे मुरमारे टाकून घेतले आहे. कांदा टाकलेला आहे. कोथिंबीर टाकू का दादा? कोथिंबीर टाकू? शेव टाकते बघा आता. मस्त शेवाची पुडी आणलेली आहे बघा. कोणती आहे? शगुन 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 शेव. हे बारीक शेव मिळतात आहे ते. आपण घरी पाणीपुरी पण करून देऊ शकतो मुलांना. हे बा बारीक शेव आहे. इकडे हो ना, तुला करून देते ना भेळ. काय करतो? मस्त चिंचेचं पाणी बघा. थांबा दाखवू दे ना. दाखव. बघा चिंचेचं पाणी आहे गुळ टाकून सनी मी त्याच्यात टाकते आहे आता भेळमध्ये. याच्यात टमाटर टाकू का थोडंसं भेळमध्ये? चला, त्याला जे आवडतं ना मी तेच टाकते. बस खाली बस 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 बस. झालंय. लाल किडा? लाल किडा छोटा. दाखव. लाल किडा खोटा नको बोलू. खोल नको का बेरड आहे ना. थांब, तोडून टाकलं शेवटी. बघा
थंडी असून लाल किडा चावतोय केलंय आणि याने स्वेटर काढायला लावलं बघा मला. बघा स्वेटर काढलं त्याने. म्हणजे खोटा बोलला तू माझ्याशी. सिस्टम फाड़ देंगे. चेन तोडून टाकली आणि नहीं मुझे वापस चेन तोडली. दुसरी काय लावावं लागेल त्याच्यामध्ये. मुझे वापस करायचं. बोलू खराबी नाही रे. कशाची तरी घालावं लागेल आता त्याला. ही वाज घालूंगी ना. एखाद्या पर्स वगैरेची लावावं लागेल. थांब मी करते हो रुद्रांश. थांब ऐक जरा. हालो आणि मध्ये इकडं हो. मिरची टाकू का त्याच्यामध्ये. थांब शेव नको टाकू अजून नको टाकू रे. थांब जरा. थांब मी टाकते ना. थोडीशी मिरची टाकू. चढू नको तिकडं. थांब ना रे. बघा कसा मध्ये मध्ये करतोय. बस तसं नाही टाकायचं. थांब जरा. बघा आता याची भेळ तयार झालेली आहे. मीठ टाकू आपण थोडं. नको नको नंतर टाकतो. वल्ली होऊन जायची जास्त. मिरची टाकली मी नाही. जास्त तिखट होऊन जाईल. बस. आम्ही टाकतो. छान. हा इकडं हो ना. मागे हो ना. तुला देणार आहे मी. दुसऱ्याला नाही देणार. बघा याची भेळ तयार केलेली आहे. आता शेव टाकते वरून मी. सरक तू खाली उतर. उतर खाली. उतर. एवढं वरती चढायची काही गरज होती का तुझी. मध्ये मध्ये करतात ये. बघा मस्त भेळ तयार केलेली आहे. आता त्याला देते मी खायला. बघा छान अशी मस्त तयार झालेली आहे भेळ. कशी झाली रे भेळ. मस्त झाली. खा. जेवायला या. छान छान भेळ झाली रे. मस्त मस्त. शिवांशला आवडली भेळ. स्टॉलची नाही खायची. लहान मुलांना घरीच करून द्यायची भेळ. इकडं आपलं मंदिर चमकतं आहे बघा देवाचं. कुठे. हो आपल्या इकडं आहे ना हनुमानाचं मंदिर. आणि इकडं ओंकार झोपून गेलेला आहे.
खा. या जेवण करायला म्हणा, भेळ खायला या. वेळ खायला या. बघा आपलं इकडं मंदिर मस्त चमकतं आहे आपलं देवाचं. तुम्हाला दाखवते बघा आमचं मंदिर, देवारा आमचा छान असं मस्त चमकतोय. लाईट लावलेला आहे, त्याच्यामध्ये मल्टी कलर येतो. इकडं ओंकार झोपलेला आहे आणि इकडं आमचं भेळ खाणं चालू आहे आमच्या रुद्रांचं. रुद्रांश मस्त भेळ खातो आहे आणि छान छान बघा. त्याला खूप आवडते भेळ खायला.